जातीचे मज भेटो कोणी आवडीची धनी फेरावया आवडीची धनी फेरावया आवडीच्या हरी अंतरापासून ऐसियाचे मनी अर्थ माझे ऐसियाचे मनी अर्थ माझे भया लागी जीव होतो कासावीस पाहतील वासनयन हे पाहतील वासनयन सुफळ हा जन्म होईल तेथुनी देता लिंगन वैष्णवासी देता लिंगन वैष्णवासी तुका म्हणे तोची सुदिन सोहळा गाऊया गोपाळा धनीवरी गाऊया गोपाळा धनीवरी पांडुरंग ध्यानी पांडुरंग नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञान देव भगवन जया पूजिले आदरे पांडुरंगे विमानस्थ गेले प्रयाण प्रसंगे कर्म मानवी दिव्य रूपी सके न त्यागी ती लोकासने तुका तोची तो परब्रह्म प्रकाशी जळी रक्षिले निर्जीव गालगाशी प्राण समर्पिला आम्ही आता उशीर
अत्यंत सुंदर प्रसन्न प्रपण वातावरणामध्ये गेल्या 45 वर्षाची परंपरा असलेला हा सोहळा एका महात्म्याचं पुण्यस्मरण, एक वाक्य लक्षात ठेवायचं डगे चिंचपूरवाले, ज्या दिवशी या महात्म्याचं आपलं स्मरण संपलं त्या दिवशी आपलं मरण आलं, लक्षात ठेवायचं. जिस दिन आपकी याद छूट जाए, अकेले हैं चले आओ जहां कहाँ मला माझ्या मनातल्या 2-4 गोष्टी सांगायच्या, मग कीर्तन करायचं. माझ्या अंदाजाने मी एक 13 वर्षापूर्वी आलो असेल, 14 वर्ष वनवास. हीच रस्ता आहे असं वाटतंय. इथं कुठेतरी एक घर आहे, माडी आहे, त्या माडीवर मी राहायला होतो, पत्रे होते. कातुरेजी बाबासाहेब बाळासाहेब ज्यांनी मला आणलं होतं, याच वट्यावर बसून मी कथा केली होती. आणि कथा करता बाबा कथा केली या गावात. कथा 7 दिवस होतो मी या गावात. येताना एसटीनं आलतो, मला चांगला भूम मधून मला रिक्षा टमटम करून दिला. ते टमटम तासला होता 10व्याच. घरी येताना पुन्हा सगळ्या रस्त्याने मी असाच आलो. खूप आनंद. आणि एक गोष्ट मनातली नरेंद्र बाबांच्या समोर बोलायची. ती भाकरी ज्या वेळेला मी इथली खाल्ली होती, ते कर्ज माझ्या डोक्यावर होतं, ती फेडायची संधी मला आज आसाराम म्हणून दिली. मला चांगलं आठवतं, इतक्या महिला बसलेत ना, त्यावेळेला पुढे बसत नव्हत्या सत्या. आणि मी म्हणणार लोक कशी आहेत, ते म्हणलं बायका आमच्याकडे पुढे बसत नाही तर माणसं येत नाही. असं झालं होतं. पण मला चांगलं आठवतं, ज्या दिवशी मी वापस निघालो होतो, अख्खं गाव असं हात जोडून मला वाट लावायला. माझी वाट नव्हती लावली, मला वाट लावली. मराठीचे जाणकार आहात तुम्ही, खूप गोडधोड चांगलं चुंगलं खाऊ घातलं होतं. पण जसं जसं काळ लोटत जातो माणसं श्रीमंत होत जातात. श्रीमंतीचा अर्थ पैशानं नाही, श्रीमंतीचा अर्थ मनानं आहे. आणि हे तुम्ही मनानं समजून घ्या. ऐकताय तुम्ही? सगळ्या बसलेल्या महिलांना, पुरुष मंडळींना एक प्रार्थना आहे. कीर्तन ऐकाल तुम्ही नक्कीच, मला माहित आहे. व्यासपीठावर सगळी पूज्यचरण बसलेली मंडळी, आचार्य, प्राचार्य, विचारवंत, दार्शनिक, प्रचारक, प्रसारक, तत्ववेत्ते, महिला, पुरुष. आजचा दिवस संबंध भारतामध्ये एक युवा दिन म्हणून साजरा केला जातो. तारुण्याचा दिवस, कारुण्याचा दिवस. तरुण त्याला म्हणायचं जो दुसऱ्याला तारून नेऊ शकतो. दुसऱ्याला धरून चालणारा तरुण नसतो, तो मरून जात असतो. तारुण्याचा अर्थ आहे तुमच्या धमक आहे, तारुण्याचा अर्थ आहे तुमच्या चेहऱ्यावर चमक आहे, तारुण्याचा अर्थ आहे तुम्ही व्यापक आहात. एकमेकाच्या खांद्यावर हात टाकून कोण कोणाचा आधार घेतलाय ते सुद्धा कळत. ही तारीख 12 जानेवारी आहे आणि ज्यांचा जन्मदिवस आहे त्यांचं पूर्वाश्रमीचं नाव नरेंद्र आहे, बाबांचं उत्तराश्रमीचे नरेंद्र नाव. नरेंद्र म्हणजे माहित आहे तुम्हाला? माझ्या तरुण भगिनी बंधू बसले जे इथं, त्यांना असा उभारलेला माणूस माहित आहे?
भरदार छाती, रुंद ललाट, पाणीदार डोळे, एक भगव्या वस्त्रावर माझ्या देशाचा एक तरुण शिकागोच्या धर्म परिषदेमध्ये वयाच्या 29व्या वर्षी छाती ठोकून उभा राहतो, म्हणतो आप इंडियन कॉन्क्युअर द वर्ल्ड विथ युअर स्पिरिच्युअलिटी, टेक द होल रिस्पॉन्सिबिलिटी ऑन युअर ओन शोल्डर्स. अमृताचे अधिकारीगण, ईश्वराचे पुत्र तुम्ही अमृताचे वारसदार, महाराजांना उठा आणि आपण मेंढरे आहोत, अमृतापण झाडून टाका. तुम्ही जरा मरण रहित नित्यानंद स्वरूप आत्मा आहात असे शिवगर्जना करून हिंदुस्थानच्या झोपलेल्या तरुणाला जागा करणारा तो युवान संन्यासी स्वामी विवेकानंद आमच्या देशाचं वैभव आहे. त्यांचे फोटो लावा आणि तुमचे फोटो बघा, फुल हातात धरून काढले, ते फुल आणि तुम्ही ब्लडी फुल सुद्धा 2-4 आहेत. एक फुल, एक एप्रिल फुल, एक ब्लडी फुल, दुसरा हाऊस फुल. अनेक अर्थ भरलेले असतात, पण आपला स्व अर्थ त्याच्यात जोडत जाऊ नये. जर नाही जोडला तर अर्थ कळतो, जोडला तर स्वार्थ कळतो. वर उभारलेली जी मान्यवर मंडळी आहे, गायक मंडळी, श्रद्धेय विभीषण महाराज आहेत आमच्या परिसराचे. हा भाऊ आहे, सदा आनंदी असतो, त्याचं नाव सदानंद आहे. आदरणीय श्रद्धेय गायन गंधर्व खंडाळकर गुरुजींचे ते शिष्य आहेत. त्याच्या पलीकडं रस्ता सोडितच नाही, वन वे. माझ्यावर जीवापाड प्रेम करणारे वनवे महाराज आहेत. त्यांच्या पलीकडे माझ्या लहान भावासारखा नाही, लहान भाऊच आमच्या दीपक महाराज. माझे मोठे बंधू पेटी वाजवत आहेत. ज्यांच्या वाजवण्यात आस आहे रामाची, पकवाजाची आस रामाची ज्यांच्या आत आहे, ते असा रामाचे बोल आपण वाजवताना ऐकताय. नरेंद्रांच्या, साधू संतांच्या, महंतांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा रंगतोय. माझ्यासोबत आलेली माझ्या परिवारातली सर्व मंडळी, टेंभुर्णीहून आमचा आलेला राहुल भाऊ, बाकी सगळे मग खूप लांब लांबून आलेत माझ्यासोबत. मी माणसं घेऊन फिरतो महाराज, माणसं सोडून फिरणारा महाराज नाही. आणि ज्यांची माणसं सुटली ती माणसं कुठली? ज्यांची माणसं सुटली ती माणसं नाही, जानवर आहे. देवावर प्रेम करायचं त्याने ज्याला अगोदर सामान्य माणसांवर प्रेम करतात. डोक्याला रपाट्या टिळा लावून लोकांचा काटा काढायचा नाही. गंध तर अशी लावी ते राजा बाबा. पक्षी क्या नाही. गंध डोक्याला असेल नाही तर नसेल, पण चारित्र्याचा सुगंध दरवळला पाहिजे. कारण ज्यांच्या जीवनात चारित्र्य नाही त्यांची पित्र सुद्धा नाही कोणाला. अरे किती माणसं मेली जगामध्ये, कोणाचं नाव लक्षात. ज्यांचे फोन चालू असतील ते कृपया बंद करा. आणि कीर्तनापेक्षा जर महत्वाचा काही असेल तर नक्कीच बोला, पण कीर्तनापेक्षा महत्वाचं काहीच नसतं असं शास्त्र सांगतं. माझं नाही सांगायला. नको जाऊ देवो भंगा, गात्रे माझी पांडुरंगा, गात्रे माझी पांडुरंगा, नको जाऊ देवो माझा मित्र आहे आमच्या परिवारातला राम, तो सुद्धा रामच आहे. हा असा आहे, तो कसा आहे, तो कसा आहे जसा पहिला होता.
ते इथं लेक्चर आहेत बोमला कॉलेजला, त्यांच्याकडे जेवलो. लगेच शिस्तूरवाले बनले, बरं झालं तिकडे जेवलो. आणि येताना तुम्हाला सांगू, कुठल्याही महाराज कीर्तनाला येताना त्याला 100 फोन येतात. बाबा कुठपर्यंत आला, तुम्ही काय घेणार, जेवणार का, खाणार का. पुण्यामध्ये बाई वाढायला आल्यावर सुरुवात तिथून करते, भरला ना फोन, खेड्यामध्ये अजूनही भाकरी अशी चुलीला लावली ना, आई बरोबर आहे माय, मला सांगा तुम्ही भाकरी करत होता तेव्हा भाकरी फुगत होती ना, फुगत होती नाही. आता करणारी फुगती, तिचा मुडदा बसलाय. आणि फुगल्याल्या भाकरी खाल्ल्याल्या गोष्ट वेगळी आहे, पण फुगल्याली न केलेल्या खाल्लेल्या. आणि म्हणून माणसं फुगायली पिठाला. शांत आहे का तुम्हाला सांगतो, विनोदाला सुद्धा दर्जा असला पाहिजे, म्हणजे आपला दर्जा राहतो. आणि जर दर्जाच नसेल तर मग दर 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 फिरावा, दर दर जा. आणि पुन्हा दर सुद्धा घटतो. मराठी भाषेची जितकी सेवा करू तितकी ती आपल्याला ताकद, क्षमता, पात्रता, सिद्धता, ऊर्जा देते. थोडं पुढे जो सत्यावे शब्द न बोले, सहज ही कुणासी मित्रा कर मैत्री द्या, मित्रा कर मैत्री, सहज बोले राहणी साधी, आपुले दुःखन वदे कुणाची, चिंता विश्वासी मित्रा. वाजवणार नसतो, लई वाजवणार नाही पाहिजे, लई वाजवणार लई वाजवणार नाही पाहिजे, लई वाजवणार पाहिजे. पहिल्या लई मध्ये ई ई इजारीच आहे, आणि दुसऱ्या लई मध्ये येला वेलांची ई आहे, आणि ही कळत नाही. विठाला आता तुमच्यासारखं करतोय, जाणकार लोकांचं झालं, आता फनकार लोकांचं. माय तिथं बसलेल्या सगळ्या माझ्या मायमध्ये तुम्ही मला खूप वर्षापूर्वी ऐकले, त्याच्यातल्या काही असतील, काही गेल्या असतील. मी आहे, मी एका ट्रकवर वाक्य वाचलं होतं, ट्रकवर वाक्य वाचलं होतं, मागे लिहिलेलं होतं ट्रकच्या, जिने जल्दी थी वो चले गए हम हैं. नरेंद्र बाबा काय आहे, काही काही ट्रकवाले इतके छान वाक्य देतात. एक जणांना वाक्य लिहिलं होतं बघा, आईचा आशीर्वाद आणि बापाच्या शिवाय. मी त्याला म्हणलं एकच काय लिहिलंय, तर तेव्हा मला आईच्या नावाची जमीन माझी झाली आणि त्या बापाला दुसऱ्याच्या भावाला दिली. मित्रा कर मैत्री. माणूस कसा शोधायचा, जो सत्य विना शब्द न बोले, सहजही कोणाशी. पण आता सत्य विना शब्द न बोले, सत्ता महत्वाची का सत्य महत्वाचे आहे. अहो तुम्ही आता एकच धडपड आहे, बघू तो 100. वातावरण आहे मला कशाला इथं बोलायचं. तुम्ही बघा मोर्चा असतो ना, मोर्चात तुम्ही माणसं बघा, बरं त्याला म्हणलं ना काय झालं पाहिजे, ते म्हणजे पुढचं म्हणायला वाटलं काय माहिती. ते हजेरीवर आणलेले असतात, हजर नसतात.
हाजरीवर आणलेले जे असतात ना, हा जरी असला आणि तो जरी असला तरी हाजरी पक्की. हा जरी असला आणि तो जरी असला तरी हाजरी. मग मैत्री नसते निक्की. आई मला बोला, तुम्ही चहा कशात करता? तुम्ही नाही बोलला तर मी कीर्तन नाही करणार. कशात करताय? पातेल्यात. वा भाऊ तुम्ही? मला बघू ना बघू ना मला बघू ना बघू ना तुमच्याकडे बघू आता बघू. बरं आई, तुम्ही ज्या पातेल्यात चहा करता ते पातेला आतून स्वच्छ धुवायचं का बाहेर? आतून. छान. भाऊ बघू ना. नवीन माणसाने याडपट असो बघा, मूर्ख असो. तुम्ही म्हणता मला येडपट आणि मूर्ख सारखे खोट आहे, मग तुम्ही मूर्ख आहे. काय झालं आमच्याकडे एक ट्रक होती बाबा. ट्रक म्हणजे ट्रक जुने ट्रक. कोणची जुनी हो ती? इकडे गेअर असायचा बघा, आपली स्टीरिंग अशी इथं असायची, ते ड्रायव्हर बी येणार. जुनी पॉवर स्टीरिंग नव्हती, पण माणसं पॉवरफुल होती. आता स्टेरिंग पॉवर आली, माणसाची हवाबूल झाली. तसली ट्रक घेऊन एक जण पुलावर थांबलं, त्याची गाडी पंक्चर झाली. मला ट्रकचं पंक्चर काढल्यावर इतकं सोपं, लोखंडी गज, त्याच्यात पुन्हा पाईप, पुन्हा गज, त्याच्या उभं राहायचं. मग त्या माणसानं कसे तरी 4 नट काढले, पुलाच्या बाजूला ठेवले आणि स्टेपनी घेऊन वापस येताना गडबडीत त्याला पायाचा धक्का लागला आणि त्याची सगळी नट नदीत पडली. तुम्ही हे आवाज तुमच्या लक्षात ठेवा. जितका मी हळू बोलत तुम्ही तितके लक्ष देऊन ऐका. बरोबर. मला एक बाई भेटल्या, मला काय म्हणल्या, मी म्हणलं कसं काय? मी म्हणलं स्वयंपाक कोण करते? आणि मी म्हणलं सून काय करते? लावीचा तोंडाला पावडर लागेल. कारण काही जाहिराती जुन्या आहेत ना, त्या आतापर्यंत बदलल्या नाही. वॉशिंग पावडर निर्माण, दूध से सफेदी मेरी माँ से इंदोरीकर बाबाच्या दुसऱ्या दिवशी कीर्तन करायचं म्हणजे अजून आहे का बाबा? कुठं नाही लावा लावा. फक्त माझी विनंती आहे सगळ्यांना की तोंडाला तितकंच पांढरं लावा, जेणेकरून तुमच्या बापाच्या तोंडाला काळं लागणार नाही. बस. मला पुढे पातेलं कुठून जावं लागतंय? म्हणायचं ऐकणार. तुम्ही नुसते बघणार आहे, माझ्यासोबत मी माणसं ऐकणारे ठेवतो. मी विसरलं तरी ट्रकचं कोण बाबाचं कोणचं ती चाक काढलं स्टीपनीनं, ती काय ते नट 10 किलोमीटर पुढे गाव नाही आणि 10 किलोमीटर इकडे गाव नाही. जे टकोऱ्याला हात लावून बसला ड्रायव्हर, आमच्या गावाकडले एक येड तिथून चालू येड ड्रायव्हर म्हणला जा जा जा.
जा 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 डोकं उठू नको जा. काय अडचण नाही. त्याला काय म्हणलं ती काय अडचण आहे. ड्रायव्हर म्हणला तुझा माझं डोकं उठू नका. मी चिडीला शेवटी वैताग झाला. ऐका लक्ष काय अडचण आहे काय अडचण आहे दोनदा चारदा विचारल्यावर वैतागून गेलो. आणि ते म्हणलाय बघ माझे नट नदीत पडले हराम खरा तुला सांगता काय काय मला हे लेकर हसलेले खूप आवडते. आणि ते हसले ते आजूबाजूला तुला हसता येत नाही तू लेकराच्या माणसं हसले ती तरी नसतात बुच्चन काढलं मग हसायच्या बी वेगवेगळ्या पद्धती. काही काही जणांचा साऊंड बँड असतो. ते साऊंड बँड म्हणजे ते आवाजच येत नाही व्हॉल्यूम वाढतच नाही. बाबा कसली पांगत अवघड भाऊ अवघड आहे. काय काय तसं माझा मित्र आहे उलटा हसत मला हाना लागतात. हसण्याच्या पद्धती ऐका ऐका विनोद सोडून द्या. हसण्याच्या पद्धती आहेत दिसण्याच्या पद्धती आहेत हसण्याच्या पद्धती आहेत बसण्याच्या पद्धती आहेत पुसण्याच्या पद्धती आहेत. किती किती पद्धती फक्त माझ्यासोबत नसतं. तो म्हणला एवढीच अडचण आहे का असं विचारलं. ते काय म्हणले अरे 3 मिनिटांना सगळे जण खाली पडले तर काय अडचण आहे एवढीच विचारतो. ती काय म्हणून माहिती का सगळ्या टायरचा एक एक नट का हळूहळू गाडी गॅरेजला न्या आणि तिथं 4 नट घेऊन दादा ड्रायव्हरनं त्याच्याकडे बघितलं मला तू तर याडपट आहे. याडपट पण तू यासारखा मूर्ख नाही. येडपट असलंच पाहिजे. अरे मजा दीवानों का मिलता है अरे तू दीवानों से मिलता है खुदा भी खुद दीवाना बन के दीवानों से मिलता है. असं म्हणा तर जुने लोक आहेत ना जुने तुमकडले प्रमाण द्यायला तिकडलं सांगतो. वेडा झालो वेडा झालो एक वाक्य सांगू. वेड झाल्याशिवाय शहाणा होत आहे. सांगू का ज्याला वेड होता येत नाही तो शहाणाच कसला. विठाला त्याला अगोदर वेड होता आलं पाहिजे. एक वाक्य बोलतो ओठ मीराचे असले पाहिजे. ओठ मीराचे असले पाहिजे म्हणजे विष सुद्धा त्या ओठाच्या स्पर्शानं अमृत होत. आपल्या ओठामध्ये अमृत दिलं तरी विष होत कारण पोटात विष आहे. कुणी कुणाचं चांगलं म्हणू इच्छित है. आँखों जो शाम का दर्शन जाते है शीश जो प्रभु चरण में वंदन किया. बेकार वो मुख है जो रहे व्यर्थ बातों हर मुख वो जो हरि नाम का हीरे मोती
से नहीं शोभा है हाथ जो भगवान का तुझे दिया। हर मर कर भी अमर नाम है उस जीव का। 45 वर्ष झाले बघा, 45 मर कर भी अमर नाम है उस जीव का जग में। प्रभु प्रेम में बलिदान जो जीवन किया करे। ऐसी लागी प्रत्येक गाण्याचा भाग वेगळा। तुम्ही बघा आता समजा ती तानाजी मालुसऱ्याची घोरपड होती, काय नाव होतं तिचं? बघा घोरपडीचं नाव लक्षात आहे। जिला आपलं घोर आहे ती घरी पडलेली तरी तिचं नाव काय नाव तिचं? यशवंतीला असं म्हणले का मला? यशवंती तुला कळतं का यशवंती? प्लीज थोडासा वेळासारखं वापस यशवंती। छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव ऐकून जर अंगावर काटा नाही आला तर काय नाही पाहिजे। प्रत्येकाचा बाज वेगळा बघ, गझल म्हणायची असतील बाज वेगळा। बघा आता सुंदर भजन आहे। सुख देवाशी माग। बाबा बाबा इकडे लक्ष द्या, आई तुम्ही इकडे लक्ष द्या। मी नुसता अभंग म्हणलो, त्याचा अर्थ काय होत असेल मला सांगा। सुख देवाशी मागा। सुख कुणाला मागावं? सुख कुणाला मागावं? देवा। पण असा अभंग म्हणला तर कळतो अर्थ। आपल्या गावात माहित नाही सुख देवाला मागावे, त्याच्यापाशी त्याच्यापाशी काय सुख द्यावा? तुम्हाला सगळ्याला म्हणते सुख द्यावा। कोंडू कोंडू धरी न जीवय भजनाचे अर्थ चुकीचे। खरं भजन मला काल अभंग घेतला होता परवा एका ठिकाणी कीर्तन। आगी लागो तया सुखा तिने हरी नये मुखा। मी अभंग घेतला होता कीर्तनाला। मग अगं म्हणणार काय म्हणाल बरं, तेने हरी नये मुखा हरी ऐकत ना नीट लक्ष। एकदा म्हणली माझ्या मला कीर्तनात सस घेऊन तेवढं ते माणूस करतो। मी रंगात आणायचं होत, मी त्याला रंगात आणायचं सस घेऊन तेवढ्यामध्ये मसाला लावून काही झालं तुमच्या माणसाला आता माझ्यासोबत। श्रवणं कीर्तनं विष्णुस्मरणं पादसेवनं वंदनं दास्य सख्य आत्मी। नवविधा भक्तीमध्ये दास्यत्वाचं सगळ्यात सुंदर उदाहरण हनुमानजी आहे आणि सख्यत्वाचं सगळ्यात सुंदर उदाहरण हरिद्वार पालो कन्हैया से कह दो
बाबा ऐका ना, सुदाम कोणाला म्हणायचं माहित आहे? सुदाम कोणाला म्हणायचं माहित आहे? ज्याच्या कुटुंबामध्ये 15-15 दिवस चूल पेटत नव्हती त्याला सुदाम. मला चांगला आठवतो 12 वर्षापूर्वी मी कथा केली. काय झालं कोणाचा असो 5 मिनिट अजून एकदा वेळ देतो, उठून जायचं असलं तर उठून जायचं, कीर्तनात बसायचं नाही. त्यांचं असून ह्यांचं असो कीर्तनात मजाक नाही. मी जवळ आनंद येईल तवर देईल. मी जय विठ्ठल करून बंद करेल. मी लाचारीसाठी कार्यक्रम करीत नाही. विठाला आणि तुम्ही हे केलेला कालवा सगळ्या महाराष्ट्रात जातो पुन्हा, कारण आमची तोंड बंद पडत नाही. शांती नाही का? ज्याच्या घरी 15 दिवस चूल पेटत नाही त्याला सुद्धा. आणि इथं बसलेल्या माझ्या माता मावल्यांना विचारा, लेकरं उपाशी असल्याच्या नंतर लेकरं ज्या वेळेला अशी कमरेला मिठी मारतात आणि आईला म्हणतात ना, आई जेवायला काय केलंय, तर त्याचं उत्तर देता येत नाही ज्या माईला, ती माय त्या लेकराला पोटाशी धरते, म्हणते राजा तुझ्या बापानं काही आणलंच नाही, पण आज गेलेत का, आम्हाला मिळेल त्यांना काम. या लॉकडाऊनच्या काळामध्ये गरीब माणसांची खूप हाल झाली. नाही मिळालं खायला, मजुरी मिळायची नाही, बाहेर निघायचं नाही, आणि घरामध्ये कोणीतरी किराणा आणून देईल म्हणून आशेनं बघत राहायचं. भूक तर भूकच आहे ना महाराज, श्रीमंतालाही असते आणि गरीबालाही असते. तसंच सुदामजींना आयुष्याच्या आयुष्य दारिद्र्यात होतं. मी बघितलंय भाऊ, आता लॉकडाऊन मध्ये आजार बी खतरनाक आला. त्या आजारामध्ये जर घरातल्या एखाद्या मुख्य माणसाला आजार झाला आणि त्याला जर डॉक्टर घेऊन चालले, अशी हात जोडायची घरातली माणसं, कारण जवळ जायचं नाही, आणि लांबून प्रार्थना करायची की माझं पोरग चांगलं झालं पाहिजे. तुम्हाला सांगा लोकांचं कसं सांगायचं नाही, मला मला असो करून आणलं. माझी आई हॉलमध्ये बसायची आणि तिथून माझ्या चेहऱ्याकडे बघून रडत राहायची, तू येत होशील ना. आणि हे दुःख कळायला आई व्हावं लागतं मला विठाला. दबदबलेल्या डोळ्यानं सुशीला नावाची सुदामजीची पत्नी लेकरांना जवळ घेऊन असायची आणि डोळ्यातल्या धारा गळत राहायच्या बायकोच्या. पण सुदामजी कृष्णाकडे बघायचे. हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे राम हरे राम 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 हरे हरे. एके दिवशी बायको शेजारी गेली, ऐका ना, आणि सुदामजीला म्हणले, अहो तुमचा दोस्त राजा आहे जणू. बायकोच्या पाठीवर हात ठेवून सुदामजी काय म्हणले, थकलीस तू? नाही थकले. बायकांची क्षमता कधी कळते माहिती आहे? नवरा अडचणीत असल्यावर. सगळं सुखात असल्यावर तर कोणची बी बाई नवऱ्याचे कौतुक करेल. नवऱ्याची अडचण असावी आणि बायकोनं त्याच्या शेजारी बसून म्हणावं, दैव असंग झुंजा याचं देऊ त्याला बळ दिस येते. लॉकडाऊनच्या काळामध्ये ते तर चाललं. सुदामजी म्हणले, तू थकलीस? ती म्हणली नाही, पण तुम्ही त्याला दर्शनाला का जात नाही? तसं
सांगू नका काही, पण तुम्हाला बघून ते वळतील ना. म्हणतात ना, तुम्ही न सांगता मग इतकांत झालं त्याला भेटायला. सुदामजी म्हणले गेलो असतो का मी, पण एक अडचण. कोण म्हणलं? सुदामजी. पण कृष्ण परमात्मा असे त्याच दिवशी असे बसलेले होते सिंहासनावर. कुठं? नंद नंद आनंद घन गोपपती गोपीपती रास रासेश्वर द्वारिकाधीश असा बसले. आणि ते दृश्य बघून कृष्णाच्या डोळ्यात पाणी आलं. एक सांगू, देवाच्या आठवणीनं तुम्हाला ज्या वेळेला रडू येतं त्यावेळेला समजायचं भक्तीचा प्रारंभ झाला. आणि तुमच्यासाठी देव ज्या दिवशी रडला त्या दिवशी समजायचं भक्तीचा शेवट झाला. देव तुमच्यासाठी रडला पाहिजे. तुम्ही तर लय रडू रडू गेला. काही जण रडत येतात, काही जण नुसतं ओरडत जाऊ. एक 10-15 मिनिट माझे लक्ष देऊ नका. मला पुन्हा यायला 13 वर्ष लागले. अजून लागले तर कसं करा. तेवढ्या वेळेस जेवढं मला देता येते तेवढं देतोय, तुम्ही घ्या. कृष्णाला रुक्मिणीनं जवळ रडताना बघितलं, जवळ गेल्या आणि म्हणल्या, देवा तुम्ही अशी काय अडचण आहे ज्यांना तुम्ही जगाच्या बापानं रडावं? ती म्हणजे मला नाही काय अडचण. माझा मित्र रडतोय. स्वामी, मित्रासाठी एवढा जीव? बोलू मला. राधा प्रेम करते कृष्णावर. राधा प्रेम करते कृष्णावर. कृष्णासाठी ती रडते. सुदाम प्रेम नाही करत, मैत्री आहे. म्हणून सुदाम्यासाठी कृष्ण रडतो. लक्षात ठेवा. म्हणजे प्रेमापेक्षा मैत्री श्रेष्ठ आहे. दगदग केल्या डोळ्यांना. कृष्णाला विचारल्यावर कृष्ण म्हणला, अगं तू बघ ना, तुला दाखवतो तेव्हा. तर ती लेकर, आई ऐका, तुमच्याकडे चुली आहेत ना अजून खेड्याकडे? आहेत ना चुली? त्या चुलीमध्ये लाकडं विजल्याच्या नंतर जी राख राहते ना, गवऱ्या लाकडं विजल्यावर, सुदामजी काय करायचे, शेजारचे स्वयंपाक झाला की राख आणायची आणि ते लेकराच्या अंगाला लावायचे. कपडे नसायचे नाही घालायला, आणि लेकराच्या अंगाला राख लावायचे आणि लेकरं झोपवायचे. थंडीनं लेकरं काकडायची आई. आणि सुदामजीने हातातली माळ खाली टाकायची नाही. धन्य त्या बाईला, सुशीलाला, जिनं संसार कडेला काढीत काढीत नेला होता. आणि एक वाक्य बोलतात, बायकांशिवाय संसार होतच नाही. कृष्ण म्हणले, अगं तुला नाही माहित आहे. रुक्मिणी काय म्हणली सरळ, एवढा पूळ काय तुमच्या मित्राचा, तो सोन्याच्या बंगल्यात राहतात, कधी द्या ना त्याला काहीतरी घेऊन. ते म्हणलं, अगं दिला असतं, पण एक अडचण आहे. आता कोण सांगत होत? कृष्ण. कोणाला? रुक्मिणीला. तिकडे कोण सांगत होत? सुधा. कोणाला? त्यांच्या बायको. आणि दोघांनी एकच गोष्ट सांगितली. ऐका, दोघांची गोष्ट एकच. गुरुच्या घरी शिकायला होते आणि शिकत असताना एके दिवशी कृष्णानं सुदाम्याला सांगितलं, मला भूक लागली. राहू, भूक लागली म्हणल्यावर सुदामी, भूक लागली म्हणल्यावर सुदामी, मी काय करू, भूक लागली, आम्ही आधीच गरीब आहे. ते म्हणला, तुमच्यासाठी कशा मी लहानपणी चोऱ्या केल्या तशी तू चोरी कर. चोरी? हो. कुठं कर? गुरुजीच्या घरी. जमल तुम्हाला? सुदाम म्हणला, करी, तुझ्यासाठी काय पण. सुदामची सेवा करावी. आणि हाच देव गुरु माऊलीकडे गेला आणि काय म्हणला माहिती, आई भूक लागली हो. तुम्ही बघा शाळेमध्ये, तुम्हाला माझ्या सांगतो, शाळेमध्ये लेकरं असतात ना, शाळेत मोठ्याच्या पोरानं जर म्हणलं ना, घरी पाहुणे आले, गुरुजी जाऊन येऊ का? जाऊ ना, लवकर. एखाद्या गरीबात पूर्ण म्हणा, गुरुजी घरी बोलले, भाजी द्या. श्रीमंताचा आहे कृष्ण. हा म्हणला, मला भूक लागली. तर त्या गुरु माऊली काय म्हणल्या माहित आहे, राजा सगळं घर तुझं आहे, जा, तुला काय घ्यायचे ते घेऊन खा. कृष्ण काय म्हणले माहित आहे, मी काय चोर आहे का सुदाम्यासारखा? सुदाम्याला चोरी करायला बोलला आणि इकडे काडी बोलला होती. सांगा ना कुणी? कृष्णाने का? तसं तुम्ही अजिबात लोड घेऊ नका.
तुमच्या बाबत जगात कुणीच वाईट नाही. तुम्हाला काम करायला बी तेच सांगतात. लोकांना म्हणते हे नालाय का, त्यांना काढी बी तेच लावतो. दोन्हीकडून तेच काम करतो. गुरुमाऊली म्हणले चोर आहे सुद्धा. हे म्हणलं आम्ही कशाला म्हणावं, तुम्ही जाऊन बघा. गुरुमाऊली ताड 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 करत घरी आल्या. दरवाजा उघडला, त्याला काहीतरी हातात सापडलं होतं. त्यांना असं लपवलं, असं उभा. सुधा काय करतोस? कधी होतं ना नरेंद्र बाबा त्याच्या डोळ्याला धारा लागलाय. आई भूक लागली होती म्हणून चोरी केली. सुधाम्या, तू इतक्या दिवसापासून आश्रमात आहे, मी तुला ओळखते. तू सुतळीचा तोडाला हात लावित नाहीस. खरं सांग, हे कुणासाठी केलं? बाबा थट्टा नाही सांगत, शास्त्र सांगतं दारामध्ये देव होता, तिथून बघत होता सगळे. सुदामजीला म्हणला माझं नाव सांग. आपण जर असलो असतो तर म्हणलं असतं या काय नाही नाही म्हणा. काय म्हणलं माहित आहे? ते म्हणले ना माझं नाव सांग. डोळ्याच्या वाहत्या धारामध्ये सुदामजी मनातल्या मनात म्हणत होते, हरी यशोदाईनं तुला धरलं होतं ज्यावेळेला, त्यावेळेला तू आमची नावं नव्हती सांगितली. स्वतःला उकळाला बांधून घेतलं होतंस ना. आज माझी भोगायची बारी आहे. आज मी भोगे विठाला. रडत राहिला. तुला माहित आहे सुद्धा याची शिक्षा काय वाटेल ती द्या, मी घ्यायला तयार आहे. आज आश्रमाला जेवढी लाकडं लागतील ना, तू तोडून आणायची. ठीक आहे. दारात आले, पुराण खांद्यावर घेतली आणि निघाले ना लाकडं तोडायला. जगाचा बाप, पाटील कोण, ब्रह्मांडाचा नायक कृष्ण परमात्मा असा समोर उभा होता. हात जोडून काय म्हणणं माहित आहे? मी चलू सोबत लाकडं तोडाय? ते म्हणलं नाही, माझ्या आयुष्यातली दुःख मी भोगणार, तू कोण भोगणार? ते म्हणलं तरी मी येणार आहे. म्हणलं चल, आला तरी मला काय करायचं. लाकडं तोडली, अशी मोळी डोक्यावर घ्यायची. आता तेवढंच राहिलं काम. तेवढ्या वेळात पाऊस आला. आता आजकाल पडतो ना तसाच कवर. इकडल्या झाडाच्या मोठ्या बुंद्याला आणि इकडच्या मागल्या साईडला एकीकडे कृष्ण आणि एकीकडे सुदामजी उभे राहिले. आता सुदामेनं आत्ताशी मूठ काढली, झाकली मूठ आणि त्याच्यातली वस्तू खाल्ल्या. आणि कृष्णाने विचारलं, सुदाम काय खातो रे? ते म्हणला काय नाही, थंडी पडली म्हणून दात वाजले म्हणून तुला वाटेल खाय. देव म्हणले तुझ्या लक्षात आहे, जे माझ्या हिश्श्याचं खाता, सत्ता करणारे मी सगळे ऐकलं का, जे माझ्या हिश्श्याचं खातात त्यांना माझ्या दारात येऊन भीक मागितल्याशिवाय मी काहीच देत नाही. देव म्हणला सुदामेला एवढं म्हणलं नाही, एवढं. असे सुदामजी वळाले. असे बाजूला सुदामजी आले. पडत्या पावसात हातामध्ये तांदूळ होते म्हणा, चणे होते, काय म्हणा. लोक म्हणे बाबा ते नव्हतं, हे होतं. बरं तू होता का तिथं? खायची वस्तू होती ही माहिती. हातातली वस्तू अशी खाली फेकली. आपल्याकडे मान आहे ना, तुला आणि मला, खाली फेकली पावसात. आणि काय म्हणलं माहित आहे? वापस बोल रे, आता काय बोलला ते? वापस बोल ना, काय बोलला ते? किंवा मला दारात येऊन माझ्या भीक मागितल्याशिवाय मी माझ्या हिश्श्याचं खाणाऱ्याला काहीच देत नाही. अशी दाणे खाली टाकून त्याच्याकडे बघून काय म्हणणं माहिती आहे? हा सुदाम, तुझ्या पायाची शपथ घेतो, आज मरून जाईन पण शेवटच्या श्वासापर्यंत तुझ्या दारात भीक मागायला कधीच येणार नाही. इतका जोर आहे तुला. तेव्हा मला तुला जसं घमंड आहे ना तुझ्या ताकदीचं, तसं मला बी घमंड आहे माझ्या भक्तीचं. कृष्णाने असं बघितलं, एकच माणूस आहे इतका. माझी जातीचे मज भेटो
ये जातीचे मज भेटो. आता मी मारवाडी जातीचा आहे, कोण भेटत? आमच्या जातीचा कुणी भेटला तरी त्याला जात इथं म्हणलं तरी जाता येत नाही. आणि सांगू, ज्यांना जात कळते ना त्याला ईश्वराकडे जाता येत नाही. माझी ये जातीची एकच जात आहे. ऐसी कळवळ्याची जाती कधी लाभावी प्रीती, आपली प्रीती लाभावी नाही, आपली नीती लाभावी नाही, आपली गती लाभावी नाही, आपली मती लाभावी. किती सुंदर आहे. माझी ये जातीचे एवढंच कळलं पाहिजे. आपली जात कोणची आहे बघा. उस मालिक ने इस दुनिया में महल भूल गया उस नाम को, मेरा मेरा कहना, मेरा मेरा कहने लगा, मेरा मेरा तुम्ही अतिशय उच्च जातीमध्ये जन्माला आलात असं समजा. तुम्हाला खरं सांगू का, देवाला प्रार्थना करा, मना येईल तो जन्म दे, याला चौकडा म्हणतात. त्या आकडाच घालतो. अत्यंत मना येईल तो जन्म देई, भलत्या कुडी भलत्या ठाई, पण एक अडचण, मी साकडे घालीत नाही, हृदया होई त्वाना बजावे. तू बाहेर जायचं नाही. सुरदाची एक असंच फिरायला गेले ते संध्याकाळच्या वेळेला. सुरदाची म्हणजे ते आंधळे, त्याला डोळे नव्हते. हरी हो मेरी मैया, मैया तू जननी मैया मोरी. आणि रात्रीच्या वेळेला ऐका ना गो बाबा, रात्री भजन करून घरी चालले होते. आणि जाताना काय झालं, आईन खड्ड्यात असा पाय जाना, एका लेकराने हाताला धरलं ओढलं बाजूला. अरे बूढ़े बाबा, इतने रात को इस जंगल में अकेले क्या कर रहे हो? सूरदासजीला तो स्पर्श, साधूला स्पर्श कळतो महाराज,
संधी साधूचा वेगळा, साधूचा वेगळा. स्पर्श लागला असे गार वाटला, अंतःकरण शांत झालं. फिरावली वृत्ती पांगुळले प्राण, अंतरीची खून जाणून या. नेत्र उन्मळीत राहिली तटस्थ. थोडे तो खड़खड़. बाबा इतने बूढ़े हो तो रात को इधर क्या कर रहे हो? सूरदास जी बोले, मैं तो बूढ़ा लेकिन तुम बच्चे हो तो इतने रात को इधर क्या कर रहे? एवढं म्हणले बाबा की सूरदासाचा हात कृष्णाने असा झटकीला आणि पळून चालले. काय म्हणले सूरदासजी? हात छुड़ा के भागत हो. हात छुड़ा के भागत हो. माझ्याकडे ताकद नाही, आंधळा आहे मी, मला दिसत नाही तू कुठे, म्हणून झटका मारून पळून चाललास ना. हात छुड़ा के भागत हो, निर्बल जान के मोय, हृदय से जाके दिखा तो बलवान मानवतोय. माझ्या हृदयातून तू जाऊन दाखव रे बाजूला. जिजाय पण दिखाना केला. हृदयातून त्याच्या जात नाही, त्याला कळालंय. ज्ञानोबांची ओळी आहे. पैसा हृदया माझी मीरा, हसता सर्व सुखादा, का भ्रांत चित्तानु विषया. ज्ञानेश्वरी सुद्धा गोड वाचली पाहिजे, अशी वाचिते ज्ञानेश्वरी. पण आपल्याला सांगते वाचावी, अशी वाचिते. म्हणजे अद्या देवा मोठे जण काय जाऊ, पहिल्या गाडीनं गावाकडे जाऊ. गोड भजन गोड. माझी जातीचे बाजूला जायचं नाही, अगोदर फक्त माझी आहे, माझी आहे. अगोदर मी, त्याच्यानंतर माझी, मग त्याची आठवण, मी माझीची आठवण, विसरले जायचे अंतःकरण, मग संन्यासी निरंतर. संन्यासी इतका सोपा आहे का होय? काही नाही देणं म्हणजे सगळं नाव संन्यास आहे. लोक म्हणतात आम्ही संन्यास घेतला. हृदयश्वासी हो. त्या आवाजानं तो वाटोळ केलं महाराज. 7-8 महिने सुरुवातच की करू. अपने परिवार के लिए, अपने देश के लिए हमें 14 दिन तक अपने घर में बैठना. कसं तरी ते पाठ केलं आम्ही, बसायचं शिकलो. आता नवीनच आहे, कोरोना भी खत्म नहीं हुआ है, इसलिए जब तक दवाई नहीं कोई दवाई नहीं. तुझं ऐकू अजून एकदम नाही. माझी जातीचे जात काय. तुम्ही उच्च कुळामध्ये जन्माला आला, दिल्लीला गेला, तिथून कुठं मनाला गेलं का आपल्या बापाला जायचं. तुम्हाला मजा सांगतो, शाळेमध्ये एका पोराला विचारलं, समाज तुझ्या खिशात 10 रुपये. हा तुम्हाला आहेत. हा त्याच्यात माझे 5 मिसळ. रडायला आधी बस खाली बस का दुसऱ्याला उठ रे, पुढे ओठ, तू उठ. हा हा म्हणजे समाज तुझ्याकडे 10 रुपये. ते मला हा समजेल. हा 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 माझे त्याच्यात 5 मिनिट. हा मिसळे. हा हा म्हणजे 10 आणि 5 किती झाले मला 30. हा मास्तर लई चिडलं. मास्तर मला नालाय का 10 आणि 5 30 होते का? ते पोरग म्हणला आता तुम्ही बी समजा ना, तुमच्या का बापात चाललंय. हे समजावून सांगण्याचा प्रयत्न समजावता नाही. लक्षात घ्या महाराज,
समजावता येत नाही. सांग कधी करणार तुला विठाला. मी दुसरीकडे गेलो नव्हतो, तुमच्या पोटात डांबर आहे त्याला मी काय ते फक्त तेवढंच म्हणलो होतो, सांग कधी कळणार तुला विठ्ठला. बस बस माझ्यासोबत माझी जातीचे. तुम्ही दिल्लीला गेलात समजा, पाहुणा तुमच्या तिथे ओळखीचा नाही, कोणीच नाही, काहीच नाही. तुम्ही विमानातून खाली उतरला तर विमानातून खाली उतरून एकाच खिशात पैसे ठेवलेले होते. एटीएम कार्ड बी त्याच्यात होतं, फोन बी त्याच्यात, स्वतः आधार कार्ड बी त्याच्यात, सगळे कार्ड त्याच्यात, सगळे कार्ड आणि एक जण पाठी थांबलो. रिक्षात बसला, रिक्षा बाबा काय टाइम हात घातला बघितलं. त्यांनी असा खिशात हात घातला, ऐका आता ही मोठ्या जातीचा चांगल्या पवित्र शुद्ध बरं का. बस आणि त्याच वेळेला एवढा गावातलं तुमच्या लई दिवसापासून निघून गेल्या चालताना ते हलक्या जातीचं होतं तुमच्या मनात. ज्याला जात हलकी भारी वाटते ना तो वारकरी नसतो. त्याला बघितलं, आता ह्यो चांगल्या कोळातला, तो हलक्या कोळातला कोण समय पडे बाका गावाच्या अवलादी त्याला नमस्कार केला होता. पण आता ती म्हणाले कस काय टिकटॉक होते माझी सांगू महाराज. आपली जात कुठलेत आपण एकच म्हणतो. सुनो गौर से दुनिया वालों बुरी नजर ना हो पे डालो, चाहे हो गए हमने कहा है जो आम्ही हिंदुस्थानी, पण महाराज हिंदुस्थानाच्या सगळ्या सीमा तोडून माझ्या ज्ञानोबरायांनी काय सांगितलं माहिती आहे? विश्वची माझे ऐशी मती जयाची किंबहुना चराचर आपणची. दोन योग आहेत महाराज, दोन योग आहेत. काय योग आहे? दोन योग आहेत. काय योग आहे? योग काय आहे? एक हिंदीतलं वाक्य बोलतो, लक्ष देना. ऐसे काम बार बार करो, ऐसे काम बार बार करो कि लोग कहे क्या बात, लेकिन ऐसे काम कभी मत करो कि लोग पूछे बात क्या है. क्या बात है, क्या है, क्या बात है तुम्हाला. तर माझ्यासोबत थोडा अजून पुढे चला, शेवटच्या टप्प्यामध्ये आलंय उरक. पण काय महाराज, काही काही ठिकाणी अशी बसलेली मंडळी ना इतकी शांत आणि छान ऐकते तिथं. काही काही ठिकाणी वयस्कर असते, मध्ये चालू ना करते. त्या जातीच्या नसणाऱ्या माणसाने त्याला पैसे दिले. आता हिंदुस्थानी आहेत म्हणजे भारतांशी विश्वचे माझे घर, विश्व एवढे झालो आहे. ज्ञानोबरायांच्या भक्ती योगात काय सांगितलंय? जे जे भेटे भूत ते मानिजे, हा भक्ती योग निश्चित जाण. हा ज्ञानोबरायांचा भक्ती योग आहे. तुकोबरायांचा अरे तुका म्हणे जे जे भेटे ते ते वाटे मी ऐसा. माझी जातीचे मज भेटो कोण का. अहो आवडीची धनी माझ्या मनात त्याच्या. मला सांगा एवढ्या गडबडीत तुम्ही चेक करा. वारकऱ्याला वारकरी लवकर सापडायचं ना, पण तंबाखू खाणाऱ्याला कुठं बसलेला असू द्या
कृष्ण असं करते बघू त्याची चुना आहे कुठले महाराज लई नमुने महाराज एका मिनिटात सांगू का वेळ नाही मला बघा 4 गांजा पिणारी पोरं वारीला गेले वारीला तुम्ही बघा वारीला गेले खतरनाक खतरनाक शूटिंग 4 गांजा पिणारी पोरं वारीला गेली खतरनाक वारीला जाताना सगळ्यांनी ठरवून गेलं की बारके दगड कुणी घ्यायचे चिंध्या चिरगुट कोणी घ्यायचे त्या फुकण्या कोणी घ्यायच्या चेसमेंट मध्ये लागूनच गेली दुपारी झाडाखाली बसून मस्त त्यांनी ते गांजा म्हटलं की सगळ्याच्या कक्षेतला विषय नाही त्याचा सुद्धा अभ्यास आहे की मधले गाल आहेत ना एकमेकाला चिटकले पाहिजे लागले बघायला तेव्हा वडताना अशी मध्ये चिटकली पाहिजे पण वरी 1 सेंटीमीटरची ज्योत आली पाहिजे ज्योत से जो त्याने कार्यक्रम केला शेप पुन्हा म्हणता रात्रीच्या वेळेला जेवण होऊन सगळे बसल्यावरती काय म्हणले चौघ दुसरा राऊंड हाणून साला सावलीला बसून रात्री 8ला सावलीला जाऊ साला बरं जाताना काय झालं एक विहीर होती मोठी त्या विहिरीत जाता जाता एक जणांना बघितलं इकडे का हिरीत चंद्र पडला दुसरा काय म्हणायचं बघा देशाची संपत्ती आपण वाचली पाहिजे प्राण जाय कर वचन ते म्हणले याला गळ आणा लागेल गळ सगळं आण होय गळ आणायला म्हणून गेले ते 5,000 एक जण झोपलेलो त्याला म्हणले बाबा चंद्र पडला ही त्यांच्यापेक्षा पुढचा होता मार्गी बहु ते झोपलेलं होतं ना ते ह्यांच्यापेक्षा जास्त वाढलेलं होतं तो काय म्हणला मी विचारतो सोबत गळ न्याला त्याने गळ हिरीत टाकला असा हिरीत टाकला आता ते पाणी ढवळलं आता चंद्र दिसना दुसरा मला कुठे गेलं बुडाला गेला असं बुडा गळ हलवा म्हणला असा गळ तेव्हा असा गळ हलवला आणि ती गळ हलवताना गळ गुतला कपारी आता 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 फक्त ताकद लागते मला होय चौघाने वडला बाबा असा वडला मधूनच दाव सुटलं चौघाच्या जवळ उमटाने पडले पडल्यावर डोळे उघडल्यावर बघितलं आपल्या प्रयत्नाला यशच आलं फटक्यात आवडीची धनी फेरा काय आवडतं आवडीच्या आवडे जाने अंतरा आवडे जाने अंतरा आवडे जाहरी अंतरा आवडे जाहरी अंतरा आवडे जाहरी अंतरा आवडे जाहरी अंतरा ऐसे आते माने अर्थ माने ऐसे आते माने अर्थ माने आवड़े आवड़े जहां
लाव आणि अगणित भगवंताच्या थोडस जवळ आवडी ज्या हरी आवडे अंतरापासून नाही तुम्ही अंतर्यात राहा मोकळ्यात आणि अंतर्यात फरक असतो आता तरी मोकळा नीट करा अंतरापासून वेगळं आणि अंतःकरणापासून आवडीच्या हरी अंतरापासून ऐशी याची म्हणी अर्थ माझे तया लागी जीव होतो कासावीस पाहतील वास नयन हे आता काय झालं आता या तिघांनी एकदमच चरण सुरू केली खरी मजा पण एक लक्षात ठेवायचं तोंड बाहेर काढलं पासच करायची गाडी आता मग ती पुढचं हॉर्न वाजले तोंड काढलं की जाऊ दे जुना शॉर्ट असा आपण खरं आला मला सेक्स माझ्याकडे सगळे भांडवले हळूहळू काढत असतो मी माल बघून माणसं बघून माल काढत लक्ष द्या शेवटपर्यंत तया लागी जीव होतो कासा विष कोणासाठी जात आमचे भीमसेन दादा जवारी म्हणले ते याच ठेक्यात म्हणले दुसऱ्या ठेक्यात नाही त्यांनी ठेका घेतला होता जी समाधी आळंदीला लागली ना तसले माझे जातीचे मज भेटो तया लागी जीव होतो कासावीस अहो सगळी आषाढीची कार्तिकीची वारी गेली हो या लॉकडाऊन मध्ये तोंडाला पट्टे बांधून जीव गेला नवीन लॉकडाऊन संपलं नाही कोरोना बी खतम अजून संपलं नाही बरं का आणि मध्येच सुरुवातीला कीर्तनाला गेलो मी किती जवळचा माणूस अगोदर जुन्या काळात महिला मंडळीला पुरुष मंडळीच्या आजारी पडायला मजा वाटायची माणसं भेटायला यायचे पारल्याचा पोडा पाणी होय वडापाव होय आता भेटायला कुणी येत नाही निळ्या कपड्यावाले माणूस बेकार
मग फोन करते दवाखान्यात मला घरी न्या. तसं नाही आम्हाला मध्ये येऊ द्या. लागे जीव होतो कासावीस पाहतील वास नयन हे सुपल हा जन्म होईल तेथून देता लिंगन वैष्णवांशी आणि तोच दिवस धन्य महाराज तो कापणे तोचे शोधेला सोहळा आता काय काय ऐकलंय तेवढं ऐकायचं आणि थांबायचं. जेवढं ऐकलंय तेवढं 2-4 ओळी फक्त लक्ष देऊन ऐक. गाऊया गोपाळा धनी भरी. कशासाठी? भगवंताचं पोट भरून भजन करायचे. तर महाराज म्हणले तुका म्हणे तोची सुदीन सोहळा कोणचा? देता लिंगन वैष्णवासी. वैष्णवांना आलिंगन दिलं की सुफळ हा जन्म होईल ते तू. पण हे करण्यासाठी काय होतं? वाट बघतात. पाहतील वास नयन. पण कुणासाठी चाललंय? तया लागे जीव होतो कासावीस. त्याच्या पुढचं प्रकरण आहे की माझ्या अंतःकरणाची मनाची भाव आहे ऐसियाचे म्हणी अर्थ माझे. पण कोण पाहिजे असला माणूस? आवडी जाहरी अंतरा वासोनी. आणि मग आवडीची झाली माझी जातीचे मज भेटो. प्रेमानं सगळेजण हाताने काढले लोकांना विठोबार कुमारी. एक मिनिटासाठी भजन करा. सगळे हाताचे मोकळे करा. सगळे शेवटपर्यंत बसा. आई सगळेजण जसं ज्याला जितके हात वर करता येते तितके काढले. हा बस. आता मस्त थोडी वेळ राहू द्यायचा. सदाभाऊ हर ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम. Bye.
Hare